जोहार जय आदिवासी। आज आम्ही भारत आदिवासी संविधान सेना संघटनेकडून माननीय उपविभागीय अधिकारी दत्ता पवार साहेब यांना निवेदन देत आहे। कारण या काही 2-4 दिवसात जे आदिवासी विरोधी भूमाफिया चंद्रकांत रघुवंशी यांनी जे आदिवासी समाजाला जे अपशब्द वापरलेले त्यांच्यावरती ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। कारण त्यांनी जे बोललेले वक्तव्य की काही संघटना हे 3 पाट संघटना आहेत, या 3 पाटाचे अर्थ मान्य चंदू भैया तुम्ही सांगून दाखवावे व स्पष्टीकरण करून दाखवावे 3 पाटचा अर्थ काय आहे। कारण तू फक्त आदिवासी समाजाला जेवढ्या आदिवासी संघटना आहेत तेवढ्यानं शिवीगाळ केले। कारण तुम्हाला असं वाटतंय की आदिवासी लोकांना समजत नसेल, आम्हाला सगळं काय समजतंय। आम्ही कोणाच्या बद्दल काही विचार मांडत नाही किंवा बोलत नाही, कारण जो आमच्या समाजाविरोधात जाईल आम्ही त्यांच्या विरोधात जाणार आहे। आज बघायला गेलं तर या पोलीस स्टेशनला वेळोवेळी आम्ही निवेदनं देतो, ॲट्रॉसिटी संदर्भात म्हणा किंवा इतर काही विषयबद्दल म्हणा, परंतु या पोलीस अधिकाऱ्यांनी कुठलीही कारवाई करत नाही। कारण या अशा लोकांना या डिपार्टमेंटच्या हात आहे, आशीर्वाद आहे, कारवाई करत नाही। का कारवाई करत नाही? मग हे पोलीस स्टेशन गरीब लोकांसाठी नाही का? हे श्रीमंत लोकांसाठी आहे का? मग माझा आदिवासी समाज भोळा बाबडा ज्यांच्यावर अन्याय अत्याचार होतात, ते काही तकलीफ घेऊन येतात, त्यांची समस्या सोल्व होत नाही। कुठंतरी हे थांबायला पाहिजे आणि आमच्या आदिवासींवरती अन्याय अत्याचार नाही व्हायला पाहिजे, हीच आमची शासनाला विनंती आहे। जोहार जय आदिवासी, जय भील प्रदेश।